आजची ही रेसिपी हेल्दी, टेस्टी आणि प्रोटीनयुक्त आहे. म्हणजेच पोटही भरेल आणि मस्त हेल्दीही आहे. तर ही रेसिपी तुम्ही नाश्त्याला, ब्रेकफास्टला किंवा डिनरला केव्हाही खाऊ शकता आणि एन्जॉय करू शकता. तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथं रेसिपीसाठी घेतलेले आहेत आप्पे आहेत हे. आप्प्यासाठी घेतलेले आहेत 3 वाटी तांदूळ. तर तांदूळ हे आपल्याला रेशनचेच घ्यायचे आहेत आणि 3 वाटी तांदळासाठी मी घेतलेला आहे अर्धा वाटी हरभरा डाळ आणि अर्धा वाटी आपली उडीद डाळ घेतलेली आहे. तुम्ही डाळी एक्स्ट्रा घेऊ पण शकता किंवा कमी जास्त करू शकता. तेही प्रमाण योग्य आहे. असंही तुम्ही करू शकता. पण तांदूळ घेताना जास्त घ्यायचा आणि हे आपल्याला स्वच्छ धुवून भिजत ठेवायचं आहे 6 तासासाठी. 6 तास भिजल्यानंतर हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आणि वाटताना आपल्याला इडली किंवा डोश्यापेक्षा थोडंसं जाडसर असं बॅटर करायचं आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता थोडंसं रवाळ असं बॅटर आपल्याला हे करायचं आहे आणि आपल्याला रात्रभर असंच याला फर्मंट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आणि केव्हाही लक्षात ठेवा, तुम्ही अप्पे करत असाल डाळ कमी आणि तांदूळ जास्त घ्यायचं आणि अशा प्रकारेच अप्पे करायचे म्हणजे छान होतात. आता हे तुम्ही बघू शकता रात्रभर भिजल्यानंतर म्हणजे फर्मंट झाल्यानंतर मस्त आपलं पीठ फुगलेलं आहे. तर हे अप्प्यासाठी रेडी आहे. छान अशा अप्पे जे फुगून होतात आणि मस्तही लागतात आणि प्रोटीनयुक्तही टेस्टी अशी रेसिपी बनते. तर चला मग आता मी हे सगळंच पीठ नाही वापरणार, तर थोडंसं पीठ मी एका पातेल्यात घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये कांदा म्हणजे तुम्हाला जेवढे अप्पे करायचे आहेत तेवढेच पीठ घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये कांदा घालायचा आहे आवडीप्रमाणे. त्यानंतर ओवा घालायचा आहे अर्धा चमचा, जिरे घालायचे आहेत आणि खूप सारी कोथिंबीर घालायची आहे. तुम्ही याच्यामध्ये टोमॅटो किंवा मटर किंवा आणखीन काही व्हेजिटेबल तुम्हाला घालायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता. त्यानेही छान होईल. पण मी तर फक्त कोथिंबीर घातलेली आहे आणि थंडीच्या दिवसात कोथिंबीर खूप मोठ्या प्रमाणात येते त्यामुळे मी यूज केलेली आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करताना व्यवस्थित करायचं आहे म्हणजे आपल्याला मीठ सगळीकडे मिक्स होईल अशा पद्धतीनं. तर नुसती कोथिंबीर घालूनसुद्धा हे आप्पे अप्रतिम लागतात आणि कोथिंबीरीची टेस्ट याच्यात वेगळीच छान मस्त लागते. तर तुम्हीसुद्धा असे ट्राय करा आणि त्यानंतर सोडा घालायचा आहे. सोडाही मी पाव चमचाच घातलेला आहे. सोडा जास्त घालायची गरज नाही आहे. तर सोडा फक्त लफलफ आणि फुगण्यासाठी तुम्ही नाही घातला तरी चालेल. मग आता आपल्याला आप्पे पात्रामध्ये तेल टाकायचं आहे थोडं आणि यामध्ये आपले आप्पे सोडून द्यायचे आहेत. हे आप्पे खायला खूप टेस्टी आणि कुरकुरीत, वरून कुरकुरीत आणि आतमधून सॉफ्ट होतात. तर सगळे आप्पे मी टाकून घेतलेले आहेत आणि आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे. तर जास्त बाजू जास्त करपवायची नाही कारण बरेच आप्पे हे करपतात. तर खरपूस असे भाजून घ्यायचे एका बाजूनी आणि त्यानंतर उलटे करायचे. जर एकदाच आपण जास्त खरपूस भाजले तर वरच्या साईडने आप्पे नीट भाजल्या जात नाहीत म्हणजे पूर्ण ड्राय होतात. त्यामुळे थोडेसे असेच गुलाबीसर होजेपर्यंत दोन्ही साईडने आपल्याला छानपैकी खरपूस भाजायचे आहेत. नंतर तुम्ही आणखीन तुम्हाला जर डार्क करायचे असतील म्हणजे तर तुम्ही आणखीन करू शकता. पण वन साईड केल्यानंतर फेंट नंतर तर दुसरी साईड घ्यायची आहे म्हणजेच असे गुलाबीसर करायचे आहेत म्हणजे वरची साईड आपली कोरडी फट्ट होणार नाही. त्यानंतर हे मस्तपैकी आप्पे आपले तयार झालेले आहेत आणि हे आप्पे खायलाही खूप टेस्टी लागतात. गरम गरम सर्व करू शकता. तर हे आप्पे तुम्ही चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता आणि सांबार पण मी इथं सांबार करणार आहे. तर सांबारसाठी थोडीच डाळ घेतलेली आहे मी आणि त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे. त्यानंतर टोमॅटो घेतलेला आहे, भोपळा घेतलेला आहे आणि थोडंसं बटाटा घेतलेला आहे. तर टोमॅटो मी 3 टोमॅटो घेतलेले आहेत. सार जसं करतो आपण त्या पद्धतीनेच आपल्याला हे टोमॅटो घ्यायचे आहेत आणि हे उकडायला ठेवायचे आहेत म्हणजे कुकरला लावायचं आहे. त्यानंतर एकीकडे सांबारसाठी मी तेल गरम केलं आहे. त्याच्यामध्येच आपल्याला जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि कांदा याचा तडका द्यायचा आहे. त्यानंतर हिंगसुद्धा घालायचा आहे आणि याच्यामध्ये तुम्ही हरभऱ्याची आणि उडदाची डाळसुद्धा ॲड करू शकता. त्याने वेगळी चव येते. पण मी टोमॅटो जास्त घातल्यामुळे सारसारखं करणार आहे त्यामुळे मी इथं उडीद आणि हरभरा डाळ घातलेली नाही. कांदाही आपल्याला छानपैकी परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला हिंग घालायचा आहे आणि हिंग घालायचं आहे. हिंग घातल्यामुळे
चव आपली छान येते सांबराला. तर हिंग घालायला अजिबात विसरू नका आणि त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गुलाबीसर कांदा होजेपर्यंत परतून घ्यायचा आहे. नंतर गुलाबीसर कांदा झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जास्त काही मसाले टाकायचे नाही. तर मी इथं हिरवी मिरची टाकलेली आहे. त्याचबरोबर मसाल्यामध्ये मी फक्त लाल तिखट आणि हळद वापरणार आहे. तर तेही जास्त नाही घालायचं आहे. त्याचबरोबर मी अद्रक, लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट होती ते घातलेली आहे. तुम्ही फक्त लसूणसुद्धा घालू शकता आणि हे सांबर तुम्ही आपण जसं इडली किंवा डोसा बनवतो त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं बनवलेलं आहे मी. आणि असं सांबर खूप छान लागतं कारण सांबरला आपण जास्त काही घालणार नाहीत कारण आप्यामध्ये कांदा आणि थोडेफार आपण मसाले घातलेलेच आहेत म्हणजेच व्हेजिटेबल. त्यामुळे हे सांबर थोडंसं फेंटच करायचं म्हणजे जास्त तिखट नाही आणि जास्त मसालेदार नाही. तर याच्यामध्ये हळद, लाल तिखट आणि आपला सांबर मसाला घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता हा हा हे एक सिंपल सांबर आपलं मस्तपैकी तयार होतं. टेस्टी आहे पण साधंसं आणि मी इथं तेलसुद्धा जास्त घातलेलं नाही आणि डाळ भिजवतानाही थोडी घ्यायची आणि आणि टोमॅटो आणि हे बटाटा आणि थोडंसं भोपळा घेतला होता ते मी शिजलेलं व्यवस्थित याच्यात मिक्स केलेलं आहे. म्हणजे शिजलेलं असं व्यवस्थित मिक्स केलं की आपल्याला गळलं जातं आणि याच्यामध्ये सांबरामध्ये आळून येतं व्यवस्थित म्हणून मी असं केलेलं आहे. त्याचबरोबर डाळ घातलेली आहे मी गरगुटून बारीक. हे 5 मिनटं आपल्याला असंच शिजवायचं आहे व्यवस्थितपणे. आता तुम्ही बघू शकता सांबारामधलं सगळे जेवढे जिन्नस आपण घातले होते ते पूर्ण मऊसूत झालेले आहेत आणि जिरलेले आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला चिंच घालायची आहे. चिंच तुम्हाला जेवढे आवडते आंबट, गोड त्यानुसार घालू शकता आणि याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर गूळ किंवा साखरसुद्धा घालू शकता. त्यामुळे पण आपल्या सांबाराला टेस्ट छान येते. आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तुम्हाला हवं तेवढं पाणी घालायचं आहे. तुम्हाला जेवढं सांबार बनवायचं आहे तेवढं आणि मस्तपैकी हे सांबार बनतं आणि हे सांबार शक्यतो पातळ ठेवायचं आहे. आणि बऱ्याचदा काय होतं की आपण सांबार घट्ट बनवलं की ते घट्ट सांबाराची टेस्ट छान लागत नाही त्यामुळे आणि आपले सांबार पीत नाहीत त्यामुळे सांबार थोडंसं पातळच बनवायचं. मस्तपैकी आपलं हे सांबार उकळत आहे आणि चवीनुसार याच्यात मीठ टाकून कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे आणि मस्तपैकी आपलं हे सांबार तयार झालेलं आहे आणि मस्त हे आप्पेसुद्धा आपले रेडी आहेत खाण्यासाठी. तर सांबार आणि आप्पे तुम्हाला हे कॉम्बिनेशन कसं वाटलं आणि तुम्ही कधी आप्पे सांबारसोबत खाल्ले का हे मला कमेंट करून सांगा. कारण आमच्या घरातल्यांना अशा प्रकारचे आप्पे अप्रतिम आवडतात. कधी मी चटणीसोबत पण आप्पे करते पण असे तुम्ही सांबारसोबत आप्पे ट्राय करा. जास्त खाल्ले जातात आणि टेस्टीही लागतात. जर तुम्हाला ही आप्याची ब्रेकफास्टची रेसिपी आवडली असेल तर धनश्री किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि शेजारचं बेल आयकनही क्लिक करा म्हणजे तुम्हाला असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर स्वस्त खा, मस्त राहा. बाय.